विराजमान झालं, विशेषतः महिला वर्गाच्या. हे गाणं ज्यांनी लिहिलं त्या कैलासवासी शाहीर विलास जैतापकरांशी एकदा गप्पा मारताना हा प्रसंग आला आणि तेव्हा त्यांना मी असा प्रश्न विचारला की या गाण्यातला एक पर्टिक्युलर शब्द आहे, त्या शब्दाचा अर्थ काय बरं. तेव्हा ते हसले आणि म्हणाले की हे गाणं आधी प्रसिद्ध का व्हावं बरं, याचं एक कारण सांगतो. आपण जी भोंडल्याची गाणी किंवा सुपाची फुंकण्याची गाणी घागरीची गातो की नाही गौरीच्या सणाला, हल्ली आपण धूम मजा तिच्या कॅसेट लावून नाचतो गौरीला, हा भाग वेगळा. पण पूर्वीच्या काळी जेव्हा खऱ्या अर्थानं खळ्यामध्ये घागरी घुमायच्या, तो जो बीट होता, तो जो रिदम होता, तो त्याने त्या गाण्यामध्ये पकडला आणि आजही त्या एका मधल्या शब्दाचा अर्थ कोणी सांगू शकत नाही. तो शब्द कुठला, ताई गाणं गायला लागलं तुमच्या परिचयाचं होईल, पण ताईंनी ते गाणं गायलं आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक घराघरातली स्त्री ती गायिका जरी नसली ना तरी बाप्पासमोर उभं राहिल्यानंतर आपसूक ते गाणं गायची, कारण बाप्पाला किती द्यावं हा मनातला संकल्प कधी पूर्णच होत नाही.